पार्थ पवारांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीत अंतर्गत वादाच्या सुरू आहेत चर्चा. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात एसआयटी 2 दिवसात आरोपपत्र दाखल करण्याची शक्यता. पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती. दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात आहे गुन्हा दाखल. नीट पेपरफुटी प्रकरणाचे धागेदोरे नांदेडपर्यंत. नांदेडच्या विद्युत नगरमधील पालकांची सीबीआयकडून चौकशी. मुलीसाठी 5 लाखात पेपर विकत घेतल्याचा आरोप. कुटुंबाच्या घराचीही झाडाझडती. गडचिरोली जिल्ह्यात नक्षलमुक्त घोषित करण्याच्या दिशेनं मोठं पाऊल. ऑपरेशन अंतिम प्रहार अंतर्गत 8 जहाल माओवाद्यांना अटक, तर रेकॉर्डवर एकही सक्रिय माओवादी नसल्याचा पोलिसांचा दावा. राज्यात अनेक जिल्ह्यात पेट्रोल डिझेलची टंचाई. वाशिम, बुलढाण्यात डिझेलसाठी हाणामारी. परभणीत पंपावरती नो स्टॉकचा बोर्ड, तर नंदुरबारमध्ये रांगा. गेल्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये सुरू असलेल्या नाराजी नाट्याच्या पार्श्वभूमीवरती आणखी एक नवी घडामोड समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार आणि सुनेत्रा पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी काल अचानकपणे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. कोणालाही सुगावा लागू न देता पार्थ पवार यांनी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास देवेंद्र फडणवीस यांच्या वर्षा निवासस्थानी त्यांची भेट घेतली आहे. तर या बैठकीमध्ये नेमकी काय चर्चा झाली आणि भेटीचं नेमकं कारण काय होतं हे अद्यापही गुलदस्त्यात आहे. सध्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात सुरू असलेल्या अंतर्गत वादाच्या पार्श्वभूमीवरती ही भेट महत्त्वाची मानली जाते आणि त्यामुळे पार्थ पवार आणि देवेंद्र फडणवीसांच्या भेटीनंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात काही नवीन घडामोडी घडणार का हे बघावं लागेल. दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या अपघाती निधनानंतर शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार सातत्याने चर्चेत आहेत. दादांच्या अपघाताबाबत त्यांनी वारंवार शंका उपस्थित केलेल्या असून त्यासाठी त्यांनी अनेक पत्रकार परिषदा देखील घेतल्यात. काल त्यांनी एबीपी माझाच्या कॉफी विथ कौशिक या कार्यक्रमामध्ये मुलाखत दिली आहे. या मुलाखतीत त्यांनी अनेक महत्त्वाच्या मुद्द्यांवरती भाष्य केलंय. त्यासोबतच त्यांनी राष्ट्रवादीचे वरिष्ठ नेते प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरेंनाही टार्गेट केलंय. शेवटच्या काळामध्ये अजितदादांनी तटकरे आणि पटेलांबाबत नकारात्मक मत व्यक्त केलं होतं असा दावा रोहित पवारांनी केलाय. तर सोबतच अजित पवारांबाबत 2 बड्या नेत्यांनी खालच्या पातळीची भाषा वापरली होती. ती ऑडिओ क्लिप सुनेत्रा पवारांनी ऐकल्याचा दावाही रोहित पवारांनी केलाय. या सगळ्याच मुद्द्यांसह त्यांनी बारामती मतदारसंघासह अन्य महत्त्वाच्या मुद्द्यांवरतीही भाष्य केलंय. बघूयात. दादांच्या बाबतीत सुद्धा ते वेगळ्या पद्धतीने त्या ठिकाणी वागत होते हे क्लिअर कट बऱ्याच लोकांना तिथं माहिती आहे. त्यांचा जो काही ऑडिओ आहे जो सुनेत्रा काकींनी ऐकला आत्ता पत्र बाहेर काढायच्या आधी, तर पार्थ आणि सुनेत्रा काकींना सुद्धा तो ऑडिओ माहिती आहे दादांबद्दल ते काय काय तिथं बोलले होते. आणि मग जी व्यक्ती पवारसाहेबांची नाही झाली, जी व्यक्ती दादांची नाही झाली, दादांनी तर एवढा मोठा निर्णय पवारसाहेबांना सोडायचा त्या ठिकाणी घेतला, तर ती व्यक्ती लोकांची कशी होणार, आमदारांची कशी होणार. जो ऑडिओ आहे तो मी नाही ऐकला, पण सुनेत्रा काकी आणि पार्थली ऐकलेला आहे. तो काय आहे हे तुम्हाला त्यांनी सांगितलं का? नाही, तो ऑडिओ कोणाकडे हे मला माहिती आहे. तो लागला तर उद्या आम्ही तो आणू शकतो बाहेर. दादांबरोबर आम्ही जेव्हा होतो तेव्हा दादांचं आणि या लोकांचं खूप चांगलं नाही हे आम्हाला माहीत होतं. सुनील तटकरेंचं नक्कीच चांगलं होतं, मी प्रफुल्ल पटेलांचं तिथं म्हणतोय. पण तिथं पवारसाहेब होते आणि पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली पार्टी चालत असल्यामुळे दादा खूप काय त्याच्यामध्ये लक्ष घालत नव्हते, नाही तर बोलत नव्हते. पण जेव्हा शेवट 4 महिने दादांबरोबर पिंपरी चिंचवड, पुणे, जिल्हा परिषद या प्रचारामध्ये जेव्हा मी फिरत होतो आणि दादा व्यक्त होत होते, तेव्हा ते या दोघांबद्दल जरा जास्तच व्यक्त झाले होते. खूप चांगल्या पद्धतीने नाही, नकारात्मक पद्धतीने. आणि ती गोष्ट मी थोडासा भावनिक असल्यामुळे ती कुठेतरी माझ्या डोक्यात तिथं बसलेली आहे. आणि मी कुठं त्यांना सांगितलं नाही सही करा, सही केलेली मी फक्त लोकांना. नुकतेच राष्ट्रवादी काँग्रेसमधून शिवसेनेमध्ये प्रवेश केलेल्या आनंद परांजपे यांनी शरद पवारांची भेट घेतली आहे. पवारांच्या सिल्वर ओक निवासस्थानी जाऊन त्यांनी पवारांची भेट घेतलेली आहे. 3 वर्षांनी शरद पवारांची भेट घेतली. अनेक जुन्या आठवणींना उजाळा दिल्याचं परांजपेंनी भेटीनंतर सांगितलेलं आहे. आदरणीय शरद पवार साहेब हे कायमच माझ्या श्रद्धास्थानी राहिलेले आहेत. कालही होते, आजही आहेत आणि उद्याही असतील. माननीय शिवसेनेचे मुख्य नेते, राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या शिवसेनेमध्ये मी प्रवेश केला.
आणि त्यांच्या कानावर देखील ही गोष्ट माहिती आहे की मी आदरणीय पवारसाहेबांना भेटणार आहे, त्यामुळे चिंता नसावी. साहेबांची सदिच्छा भेट जवळजवळ 3 वर्षानंतर मी घेतली. अनेक आठवणींनी उजाळा साहेबांनी गप्पा मारताना दिला, त्यांचे आशीर्वाद घेतले, त्यांनी नवीन वाटचाली शुभेच्छा देखील दिल्या. महाराष्ट्रात आज जरी कोणी सर्वे केला तरी एकनाथ शिंदे यांचंच नाव मुख्यमंत्री पदासाठी समोर येईल असं वक्तव्य शिवसेनेचे विधान परिषदेचे आमदार बच्चू कडूंनी केलंय. सर्वसामान्य जनतेशी शिंदेंची कायम बांधिलकी असून अवघ्या महाराष्ट्राला एकनाथ शिंदे मुख्यमंत्री व्हावं असं वाटतंय असं ते म्हणालेले आहेत. शिवाय शिंदे मुख्यमंत्री व्हावेत यासाठी आता आम्ही थेट जनतेला साकडं घालू असं वक्तव्य देखील शिवसेनेचे कडू यांनी केल्यामुळे पुन्हा मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे हेच योग्य असल्याचं सुचवलंय. आज पंढरपूर इथं विठ्ठल दर्शनाला गेलेले असताना बच्चू कडू हे बोलत होते. जनतेला आम्ही सांगू की आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. ड्रग्ज प्रकरणावरून माजी खासदार राजू शेट्टी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावरती गंभीर आरोप केलेत. महाराष्ट्राचा उडता पंजाब झालाय. दुसऱ्यांचे पक्ष फोडून जोर जबरदस्ती करण्यापेक्षा ड्रग्ज पेडलरांच्या मुसक्या आवळा अशी टीका राजू शेट्टींनी केली आहे. एखादा पक्ष फोडणं एवढं शेतकऱ्यांची चळवळ मोडून काढणं सोपं नाही आहे. देवेंद्र फडणवीस तुम्हाला ते लवकरच कळेल. कायम काय तुम्ही सत्तेचा ताम्रपट घेऊन आलेला नाही आहे, त्याच्या प्रतिक्रिया उमटल्याशिवाय राहणार नाही, तेवढंच देवेंद्र फडणवीसांनी लक्षात ठेवावं. महाराष्ट्रामध्ये ग्रामीण भागातली आमची शाळा कॉलेजची पोरं ड्रग्जच्या विळक्यामध्ये का सापडले? समांतर काळ्या पैशाची अर्थव्यवस्था उभा करणाऱ्या या ड्रग पेडलरांच्या मुसक्या बांधा, पण तुमची ती हिंमत नाही. कदाचित त्यांचं खरकट तुमच्या मिशीला लागलेलं असेल, परंतु हे या महाराष्ट्रामध्ये आम्ही चालून देणार नाही. एकीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी देशवासियांना डिझेल पेट्रोलची बचत करा, अनावश्यक खर्च टाळा, सोन्याची खरेदी कमी करा आणि परदेश दौरा टाळा असं आवाहन करतात. मात्र दुसरीकडे भाजपचेच आमदार, नेते आणि पदाधिकारी या आवाहनाकडे दुर्लक्ष करताना दिसतात. आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुणे दौऱ्यावरती असून कोंढवा परिसरामध्ये महापालिकेच्या वतीनं पाणी पुरवठा योजनेच्या टाक्यांच्या उद्घाटनासाठी ते येणार आहेत आणि या दौऱ्यानिमित्त परिसरामध्ये मुख्यमंत्री स्वागताचे मोठमोठे बॅनर झळकतात. पंतप्रधानांच्या साधेपणाच्या आणि खर्च कमी करण्याच्या आवाहनाला अक्षरशः केराची टोपली दाखवत शहर विद्रूप करण्याचं काम भाजप पदाधिकाऱ्यांकडूनच होत असल्याचं चित्र हे पुण्यामध्ये पाहायला मिळत आहे. कोंढवा परिसरामधून याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, बघूयात. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावर आहेत. पुण्यामध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन आज मुख्यमंत्र्यांचं आहे. त्याचवेळी पुण्यातील कोंढवा परिसरात 24/7 या योजनेअंतर्गत एका पाण्याच्या टाक्याचं उद्घाटन देखील मुख्यमंत्री करणार आहेत. आता मी पुण्यातील कोंढवा परिसरामध्ये आहे आणि इथं जर आपण बघितलं तर उद्घाटनासाठी हजारो बॅनर रस्त्याच्या दुतर्फे लावण्यात आलेले आहेत. आपण पुढे जाऊन तुम्हाला दाखवतो कशा पद्धतीने हे बॅनर्स या ठिकाणी लावण्यात आलेले आहेत. खरं तर स्वतः मुख्यमंत्री यांनी आवाहन केलं होतं की पुणे शहराचं विद्रुपीकरण करू नका अशा पद्धतीने बॅनर्स लावून. तर देशाचे पंतप्रधान देखील म्हणतात असे मोठे सोहळे कार्यक्रम टाळा, पेट्रोल डिझेल वाचवा, सोनं खरेदी करू नका. मात्र भाजपाच्या आमदारांना, नगरसेवकांना याचा विसर पडलाय का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. कारण या सगळ्या कोंढवा परिसरामध्ये या कार्यक्रमाच्या निमित्ताने हजारो बॅनर्स या नगरसेवक असतील, आमदार असतील यांच्याकडून लावण्यात आलेले आहेत. हे जे आदेश आहेत मुख्यमंत्र्यांकडून केले जातात किंबहुना देशाचे पंतप्रधानांकडून केले जात आहेत, हे फक्त सर्वसामान्य लोकांसाठीच आहेत का असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होतो. अजून पुढे जर आपण गेलो तर मोठे मोठे बॅनर्स या ठिकाणी आहेत आणि आपण बघू शकतो रस्त्याच्या मध्ये डिवायडरमध्ये मोठे मोठे बॅनर्स आहेत. सगळीकडं अशाच पद्धतीने बॅनर्स आहेत आणि त्यामुळं या कोंढवा परिसरातील लोकांनी संताप या ठिकाणी व्यक्त केलेला आहे. कॅमेरामॅन राजेश बिडकरसह मी मिकी गई, ABP माझा, पुणे. नंदुरबारमधील प्रकाशा कुंभमेळा निधीवरून भाजप शिवसेना आमनेसामने आली आहे. 130 कोटींच्या निधीवरून आरोप प्रत्यारोप सुरू आहेत.
3 रुपयेही आले नाहीत अशी टीका आमदार चंद्रकांत रघुवंशी यांनी माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांच्यावरती केली आहे. तर गावकरी सांगतील तीच कामं होतील असा पलटवार हिना गावित यांनी केलाय. 5 कोटी रुपये जिल्हाधिकाऱ्यांनी प्रकाशासाठी दिले होते. त्याच्यात 1.5 कोटी रुपये स्मशानभूमी बनवत होते. आता स्मशानभूमी कुंभच्या वेळेला लोक दर्शनाला येणार आहेत, प्रेत जाळायला येणार नाही आहेत. स्मशानभूमीची आज गरज नाही, लोक ऍडजस्ट करतात आहे तिथं. ती कामं रद्द करा म्हटलं. जे गाव ठरवेल ती कामं द्या. कोणता ठेकेदार तुम्हाला सांगतो आणि ती कामं घ्या. आणि यानंतर बातमी आहे तमिळनाडूमधून. स्टॅलिन सोबतची माझी मैत्री राजकारणापलीकडची आहे असं स्पष्टीकरण अभिनेते रजनीकांत यांनी दिलेलं आहे. विजयपेक्षा पराभूत स्टॅलिनला भेटल्यामुळे त्यांच्यावरती टीका होत होती. मुख्यमंत्री होताच विजयचं देखील मी अभिनंदन केलंय असं देखील रजनीकांत म्हणालेले आहेत. विजय मुख्यमंत्री बनल्याचं बघून मला आश्चर्य वाटलं असं ते म्हणालेले आहेत. तर 2 बड्या पक्षांना हरवून विजयनं ओळख निर्माण केलेली आहे. मी राजकारणापासून सध्या दूर गेलोय असं देखील रजनीकांत यांनी म्हटलंय. विजय आणि माझ्यामध्ये तब्बल 28 वर्षांचं अंतर आहे असं देखील त्यांनी स्पष्ट केलं. आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी मुलं जन्माला घालण्याबाबत एक मोठी घोषणा केली आहे. कुटुंबात 3रं मूल जन्माला येईल त्या परिवाराला सरकारकडून 30,000 रुपये दिले जातील आणि 4थ्या बाळाच्या जन्मानंतर 40,000 देण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडूंनी केली आहे. श्रीकाकुलम जिल्ह्यामधील नरसनापेट्टेतामधील एका कार्यक्रमामध्ये त्यांनी ही घोषणा केली आहे. ఒకప్పుడు కుటుంబ నియంత్రణ కోసం నేను పనిచేశాను. ఈ రోజు మళ్ళీ పిల్లలి సంపద పిల్లల కోసం మనం అందరం కూడా కృషి చేయాల్సిన అవసరం వచ్చిందని మీ అందరికీ తెలియజేస్తున్నా. అందుకని నేను ఇంకొక నిర్ణయం కూడా చేసుకొని నెలలో వస్తున్నా మీ దగ్గరికి. మూడో చైల్డ్కి 30,000 రూపాయలు పుట్టిన వెంటనే ఇస్తాం. 4వ చైల్డ్కి 40,000 रुपये इस्ताम. आणि पुढची बातमी आहे हिंगोली जिल्ह्यामधून. हिंगोली जिल्ह्यातील 20हून अधिक पंपांवरती डिझेलचा तुटवडा जाणवू लागलाय. सध्या शेतातील मशागतीचं काम सुरू असून मोठ्या प्रमाणामध्ये डिझेलची गरज भासतेय. मात्र पंपावरती डिझेल मिळत नसल्यामुळे शेतकऱ्यांनी चक्क पेट्रोल पंपावरच सरकार विरोधामध्ये घोषणाबाजी केली आहे. इंधन दरवाढ आणि इंधन तुटवडा असं चित्र असल्यामुळे राज्यातल्या कानाकोपऱ्यामध्ये अनेक भागात सध्या पेट्रोल पंपासह सीएनजी पंपावरती वाहनांची गर्दी दिसतेय. रत्नागिरी शहरामधील सीएनजी पंपावरती सकाळपासूनच मोठ्या रांगा लागलेल्या दिसून येत आहेत. रिक्षासह खासगी सीएनजी गाड्या या मोठ्या संख्येनं लाईनमध्ये उभ्या आहेत. तासनतास सीएनजी पंपावरती त्यांना वाट पाहावी लागतेय. भोंदू अशोक खरात प्रकरणाला आज 2 महिने पूर्ण होत असताना राज्यामध्ये 35 भोंदू हे गजाआड झालेले आहेत. भोंदूबाबांच्या जाळ्यात उच्चशिक्षित महिला अडकल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. नाशिक आणि मुंबईमध्ये सर्वाधिक भोंदूंवरती कारवाई करण्यात आली आहे. येत्या काळामध्ये या भोंदूगिरीला आळा घालण्यासाठी शासनानं महत्त्वपूर्ण जबाबदारी पार पाडावी अशी मागणी अंधश्रद्धा निर्मूलन समितीकडून केली जाते. तर अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे राज्य कार्यवाह कृष्णा चांदगुडे यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी शुभम बोडके यांनी. बघूयात. अशोक खरात प्रकारानंतर मोठ्या प्रमाणामध्ये अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील काही पीडितांना न्याय देण्याचा खरं प्रयत्न केलेला होता. काय नेमका एकूण आज आपण बघतोय 35 गुन्हे दाखल झालेले आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीने देखील मोठी कामगिरी जी आहे ती राज्यभर त्या ठिकाणी राबवलेली होती. 2 महिन्यामध्ये महाराष्ट्रामध्ये एकूण 35 गुन्हे दाखल झालेले आहेत. महाराष्ट्रामध्ये भोंदूबाबा एवढ्या प्रमाणात असणं ही महाराष्ट्राच्या पुरोगामित्वावर प्रश्नचिन्ह निर्माण करणारी बाब आहेत. हे जे गुन्हे दाखल झालेले आहेत ते महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या प्रयत्नाने काही गुन्हे दाखल झालेले आहेत, तर काही स्वयंस्फूर्तीने दाखल झालेले आहेत. ग्रामीण भागाबरोबरच शहरी भागातही गुन्ह्यांचं प्रमाण अधिक असल्याचं आपल्याला दिसून येत आहे. या 35 गुन्ह्यावर जर आपण नजर फिरवली तर बहुतेक सर्वच धर्मातील बुवाबाजांच्या विरोधात गुन्हे दाखल झालेले आहेत. अजूनही कोणाची तक्रार असेल तर त्यांनी महाराष्ट्र आणीशी किंवा जवळच्या पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा अशी आवाहन महाराष्ट्र आणीचं करत आहेत. काय काय आपण या सगळ्या प्रकरणांमध्ये अधोरेखित केलेलं आहे? खरं तर हे जे 35 गुन्हे दाखल झालेले आहेत याच्यामध्ये जवळजवळ 90% गुन्ह्यांमध्ये महिलांचं शोषण झाल्याचं आपल्याला पाहायला भेटलं आहे. उर्वरित गुन्ह्यामध्ये आर्थिक शोषण झाल्याचं प्रमाण आपल्याला दिसून येत आहे. त्याच्यामुळं इतरही जे काय असतील प्रकार ते या ठिकाणी उपलब्ध नाही आहेत.
आणि तसे गुन्हे दाखल झालेले नाहीत. याचं कारण असं का खरात प्रकारानंतर जे बुवाबाजीच्या विरोधात महाराष्ट्रावर जे वातावरण तयार झालं आहे त्याच्यामध्ये विशेषतः महिला पुढे येतात आणि गुन्हे दाखल करतायत. त्याच्यामुळे हे जे गुन्हे आहेत ते या 2 कारणासाठी दाखल झाले असं आम्हाला वाटतंय. माझ्यासोबत कृष्णा चांदगुडे होते आणि त्यांनी एकूण नाशिकमध्ये देखील मोठी कारवाई केलेली आहे. सोबत राज्यभरात देखील ज्या अनिच्छा कारवाई आहे त्या सुरूच असल्याचं आपल्याला या निमित्तानं पाहायला मिळत आहे. कॅमेरामन किरण कटरेसह शुभम बोडके, एबीपी माझा, नाशिक. कोकणात फिरण्यासाठी निघालेले पर्यटक वाहतूक कोंडीमध्ये अडकलेत, तर दुसरीकडे उन्हाळी सुट्टीत गावी आलेले कोकणवासीय परतीच्या दिशेने निघाल्यामुळे माणगाव इंदापूर शहरात वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्यात. वाहतूक पोलिसांकडून वाहतूक कोंडी सोडवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत. हरिनाम सप्ताहामधील हेलिकॉप्टरमधील पुष्पवृष्टी वारकऱ्यांनी रद्द केलेली आहे. राष्ट्रहिताचा विचार करून हेलिकॉप्टरमधील पुष्पवृष्टी ही रद्द करण्यात आली आहे आणि अशी माहिती भागवत महाराज चौरे यांनी दिलेली आहे. पुष्पवृष्टी विना केवळ नामघोषानं पंढरपुरात वारकऱ्यांची दिंडी निघाली आहे. खासगी वाहनं टाळून रेल्वे आणि एसटीनं पंढरपुरात येण्याचं वारकऱ्यांना महाराज मंडळींनी आवाहन केलेलं आहे. पुरुषोत्तम अधिक मासानिमित्त पंढरपूरमध्ये हरिनाम सप्ताहाचं आयोजन करण्यात आलंय, तर इंधन बचतीच्या धोरणामध्ये वारकरी संप्रदाय हा देखील आता पुढे आल्याचं दिसतंय. प्रत्येक रविवारी आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या अहिल्यानगरच्या आगडगाव इथल्या श्री काळ भैरव मंदिरामध्ये आज तब्बल 7,000 लिटर आमरस, धोंडे जेवण आणि पुरणपोळीचा महाप्रसाद ठेवण्यात आलाय. अधिक मासाला सुरुवात झाल्यामुळे घराघरामध्ये जावई लेकींना धोंड्याच्या जेवणासाठी आमंत्रित करण्याची प्रथा आहे आणि त्यामुळे अधिक मास आणि रविवारचा योग साधून कालभैरवनाथ देवस्थानच्या वतीनं तब्बल 500 जावयांसह 20,000 भाविकांसाठी धोंडे जेवण हे बनवण्यात आलंय. आमटी आणि भाकरीच्या महाप्रसादासाठी प्रसिद्ध असलेल्या श्री क्षेत्र आगडगाव येथील काळभैरवनाथ मंदिरामध्ये आज जे आहे आमरसाचा बेत असल्याचं पाहायला मिळत आहे. हिंदू धर्मामध्ये 3 वर्षातून एकदा अधिक मास येतो आणि या अधिक मासामध्ये या ठिकाणी आपल्या महाराष्ट्रामध्ये अशी पद्धत आहे की जावयांना धोंडे खाऊ घालतात आणि मग हे धोंडे खाऊ घालतात. त्या धोंड्याचा पहिलाच दिवस या ठिकाणी अधिक मासाची सुरुवात होते आणि आगडगाव काळभैरवनाथ देवस्थानने असं ठरवलं की पहिल्याच दिवशी आपल्याला इथं धोंड्याचं जेवण द्यायचं. परंतु उन्हाळ्याचा सीझन संपत चाललाय आणि म्हणून आंब्याचा सुद्धा या ठिकाणी दरवर्षी आमरस देत असतो. म्हणून दोन्ही एकत्र दुग्ध शर्करा योग या पद्धतीने आपण पुरणपोळी बरोबर धोंडे आणि त्याचबरोबर आमरस अशा पद्धतीचं नियोजन या ठिकाणी केलं. या आमरसासाठी या ठिकाणी जवळजवळ आपण 3,500 किलो आंबे आणले. आंबे आणल्यानंतर आज या ठिकाणी जो रस तयार झाला जवळजवळ मोठमोठे पातेले जर धरले तर 17 ते 18 पातेले या ठिकाणी तयार आहेत आणि 18 पातेले तयार आहेत. जवळजवळ हा 20 ते 22 हजारांना पुरेल एवढा आमरस या ठिकाणी तयार केलेला आहे. आणि हे कालभैरवनाथ देवस्थानचं अन्नदान म्हटलं की यांच्यात जसं म्हणतात ना एखाद्या माणसाला एखादा कार्य करायचं की त्याच्या अंगात येतं, तसं आमच्याही असं कार्य करायचं म्हटलं ना अंगात आल्यासारखं होतं आणि उत्साह वाढतो. त्या पद्धतीने हा उत्सव या ठिकाणी आम्ही संपन्न करत आहोत. एकूण जर बघितलं तर जवळपास 3,000 आंब्यांचा रस जो आहे तर तो या ठिकाणी केला जातोय आणि 500हून अधिक जे जावई आहेत त्यांना धोंड्याचं जेवण आणि महाप्रसाद जो आहे तर तो भाविकांसाठी या ठिकाणी ठेवण्यात आलाय. कॅमेरा पर्सन गिरीश सुनील भोंगळे, एबीपी माझा, आगडगाव, अहिल्यानगर. आजपासून सुरू झालेल्या अधिक मासानिमित्त पहिल्याच दिवशी पंढरपूरमध्ये भाविकांची विक्रमी गर्दी झाली आहे. जवळपास 4 लाखांपेक्षा जास्त भाविक आल्यामुळे पंढरपूर गर्दीनं फुलून गेलंय. तर आजपासून 1 महिनाभर अधिक मास हा सुरू राहणार आहे. विठ्ठलाच्या दर्शनासाठी 5 तासांचा वेळ लागतोय. मंदिर प्रशासनानं दर्शन रांगेचं योग्य नियोजन केलेलं आहे. सोलापूरच्या वळसंग गावामधील रामलिंग चौडेश्वरी यात्रेतील प्रमुख दिवस उत्साहामध्ये संपन्न झाला. हातात तलवार आणि चांदीची वाटी घेतलेल्या बाळ बट्टलला पाहण्यासाठी हजारोंची गर्दी झालेली होती आणि यात्रेच्या 3ऱ्या दिवशी मुख्य आकर्षण असलेल्या या विधी मध्यरात्री पडलेला आहे. तर यावेळी बाळ बट्टलला पाहण्यासाठी वळसंगसह पंचक्रोशीमधून हजारो भाविक हे यात्रेमध्ये सहभागी झालेले होते. तर वळसंगच्या चौडेश्वरी देवीच्या यात्रेला 250 वर्षांपासूनची परंपरा आहे. बाळबट्टल हे यात्रेचं मुख्य आकर्षण असतं. हातात तलवार आणि चांदीची वाटी घेऊन हा बाळबट्टल गाव प्रदक्षिणा करतो आणि या बाळबट्टलच्या पायामध्ये 40 किलो वजनाचे पारंपरिक 300 घडाचे घुंगरू असतात. यात्रेसाठी साधारण 12 किलोमीटरची ही गाव प्रदक्षिणा मार्ग असून ती तब्बल 7 तास चालते. तर बाळबट्टल
आला अशा आरोळ्या ठोकत हातामध्ये मशाली घेऊन गावाबाहेर धावणाऱ्या युवकांना पाहून अंगावरती अक्षरशः शहारे येतात. पुण्यामधून पैशाच्या वादामधून वडिलांचा मुलावरती ऍसिड हल्ला झालेला आहे. हा प्रकार पुण्यामध्ये घडलाय. पुण्यातल्या कोथरूडमधील ही धक्कादायक घटना आहे. पैशाच्या वादामधून वडिलांनी मुलाच्या अंगावरतीच ऍसिड फेकलेला आहे. तर मुलाच्या डोळ्याला आणि चेहऱ्याला दुखापत झाली आहे. त्याला खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचारासाठी दाखल करण्यात आलंय. या प्रकरणी कोथरूड पोलिसांनी वडिलांविरोधामध्ये गुन्हा देखील दाखल केलाय. तुषार श्याम कदम वय वर्ष 20 असं जखमी झालेल्या या मुलाचं नाव आहे. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये एक धक्कादायक अशी घटना घडलेली आहे. कल्याण रेल्वे स्थानकामध्ये 14 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलाय. अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे याला पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे. तर 14 वर्षांची पीडित मुलगी अहिल्यानगरवरून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आलेली होती. कल्याणहून तिला मामाच्या घरी खोपोलीला जायचं होतं. तर आरोपी सौरवनं कल्याण रेल्वे यार्डामध्ये पीडितेवरती अत्याचार केल्याचं कळत आहे. सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी या आरोपीला ताब्यात घेतलेलं आहे. आणि अपडेट देतात आमचे प्रतिनिधी सुरेश काटे सध्या आपल्यासोबत आहेत. सुरेश, कल्याण स्टेशनवरचा हा अतिशय धक्कादायक प्रकार म्हणायचा, आरोपीला देखील आता ताब्यात घेण्यात आलंय. अधिकचे काय अपडेट्स मिळतात? आकांक्षा, खरं पाहिलं तर ही कल्याण रेल्वे स्टेशनवरती धक्कादायक घटना घडलेली आहे. अहिल्यानगरवरून एक 14 वर्षाची अल्पवयीन मुलगी जी आहे ती खोपोलीला जाण्यासाठी तिच्या मामाकडे जाणार होती. तर ती कल्याण रेल्वे स्टेशनवर आल्याच्या नंतर त्या ठिकाणी लोकलची वाट पाहत असताना सौरभ सोनवणे नावाचा आरोपी जो आहे तो त्या ठिकाणी तिला भेटला आणि तिचा मोबाईल त्याने हिसकावला आणि तू माझ्यासोबत पोलीस स्टेशनला चल असा बहाणा केला, तुला मोबाईल हवा असेल तर. मात्र ती मुलगी त्याच्यासोबत गेली असताना त्यांनी त्याला थेट रेल्वेच्या ऍडमध्ये घेऊन गेला आणि त्या ठिकाणी तिच्यावरती अत्याचार केलेला आहे. कशीबशी ती अल्पवयीन मुलगी जी आहे त्याच्या तावडीतून सुटली आणि ती कल्याण लोहमार्ग पोलीस स्टेशन मध्ये पोहोचली आणि त्या ठिकाणी घडलेली हकीकत सर्व त्या मुलींनी सांगितली. त्यानंतर लोहमार्ग पोलिसांनी त्या आरोपीचा सीसीटीव्हीच्या माध्यमातून शोध घेतला आणि सौरभ सोनवणे याला सीसीटीव्हीच्या तपासणीनंतर पोलिसांनी त्याला. ठीक आहे, धन्यवाद सुरेश या सगळ्या सविस्तर माहितीसाठी. तर कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातली ही सगळी घटना आहे. रेल्वे स्थानकामध्ये 14 वर्षीय मुलीवरती अत्याचार करण्यात आलेला आहे आणि अत्याचार करणारा आरोपी सौरभ सोनवणे याला पोलिसांनी आता ताब्यात घेतलेला आहे. ही पीडित मुलगी अहिल्यानगरवरून आपल्या मामाला भेटण्यासाठी कल्याणला आलेली होती आणि कल्याणवरून तिला खोपोलीला जायचं होतं. मात्र त्याचवेळी हा आरोपी नराधम तिला रेल्वे स्टेशनवरती भेटला आणि त्यानंतर या आरोपीनं तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत. याचवेळी कल्याण रेल्वे स्टेशनवरचे जे सीसीटीव्ही होते या सीसीटीव्हीचं फुटेज हे पोलिसांकडून तपासण्यात आलं आणि याच सीसीटीव्हीच्या मदतीनं पोलिसांनी आरोपीला अखेर ताब्यात घेतलेला आहे. कल्याण रेल्वे स्थानकामधला हा अतिशय धक्कादायक असा प्रकार सध्या समोर येत आहे. तर एका 14 वर्षीय मुलीवरती या रेल्वे स्टेशन परिसरामध्ये अत्याचार करण्यात आलेला आहे. खरं तर मुंबईमधलं आणि आसपासच्या परिसरामधलं कोणतंही रेल्वे स्टेशन म्हटलं की गर्दी या रेल्वे स्टेशनवरती असतेच. मात्र या रेल्वे स्टेशन परिसरामध्येच हा प्रकार घडल्यामुळे मोठी खळबळ उडालेली आहे. 14 वर्षांची ही लहान अशी चिमुरडी होती आणि आपल्या मामाला भेटण्यासाठी ती अहिल्यानगरवरून आलेली होती. तिला खोपोलीला जायचं होतं. मात्र कल्याण रेल्वे स्थानकावरतीच या आरोपीनं तिला गाठलं आणि त्यानंतर आरोपीनं तिच्यावरती अत्याचार केलेले आहेत. या सगळ्या प्रकरणानंतर तिनं पोलिसात धाव घेतलेली होती आणि यानंतर आता आरोपीला अटक देखील करण्यात आली आहे. मनीषा मांढरेला 14 दिवसांची सीबीआय कोठडी. मनीषा मांढरे पुण्यातील जीवशास्त्र शिकवणाऱ्या प्राध्यापिका. नीटचा पेपर सेट करणाऱ्यांनीच पेपर फोडला. 5 ते 6 वर्षांपासून मनीषा मांढरे एनटीए सोबत आहे. नीट पेपरफुटी प्रकरणी पेपर विकत घेणारे पालक आता सीबीआयच्या रडारवरती. नांदेडमधील राजेश कदम यांना चौकशीसाठी सीबीआयचं समन्स. मंगळवारी पुणे इथं सीबीआय कार्यालयात पती पत्नी आणि विद्यार्थ्यांना हजर राहण्याचे आदेश देण्यात आलेत. नीट परीक्षेचा पेपर मुलीसाठी विकत घेतल्याचा आरोप कदम कुटुंबियांवरती. सीबीआयच्या अधिकाऱ्यांनी कदम यांच्या घरी जाऊन चौकशीसाठी हजर राहण्याचं समन्स बजावलंय.
नीट पेपरफुटी प्रकरणी आतापर्यंत सीबीआयकडून 9 आरोपींना अटक. दिल्ली, जयपूर, गुरुग्राम, नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथून एकूण 9 जणांना अटक. 5 आरोपी महाराष्ट्रामधील नाशिक, पुणे आणि अहिल्यानगर इथले रहिवासी आहेत, तर पुण्यातील प्रल्हाद कुलकर्णी मुख्य सूत्रधार. कुलकर्णी पाठोपाठ एनटीएचे इतर काही कर्मचारी देखील सीबीआयच्या रडारवरती असल्याची माहिती. पीव्ही कुलकर्णीकडून गेल्या 5 वर्षांपासून एनटीएच्या प्रश्नपत्रिका तयार करण्याचं काम. एनटीएमधील व्यक्तींची देखील चौकशी सुरू. सीबीआयकडून देशभरामध्ये 6 ठिकाणी छापे, लॅपटॉप, मोबाईल आणि बँक स्टेटमेंट्स जप्त करण्यात आली आहेत. नीट पेपरफुटी प्रकरणामधील शुभम खैरनारच्या संपर्कातील अनेक जण सीबीआयच्या रडारवरती. नाशिकमधील काही प्रतिष्ठित क्लास चालकांची देखील चौकशी होणार असल्याची माहिती. नीट प्रकरणामध्ये टेलिग्रामचा सर्वाधिक वापर झाल्याचं उघड. नॅशनल टेस्टिंग एजन्सीच्या भोंगळ आणि भ्रष्ट कारभारामुळे देशातील 22 लाख विद्यार्थ्यांचं भविष्य अंधारात. परीक्षा रद्द झाल्यानं अनेक विद्यार्थ्यांनी संपवलं जीवन. विद्यार्थ्यांची ही आत्महत्या नसून सिस्टीमनं घेतलेली अधिकृत हत्या. मनसेचे नेते अमित ठाकरेंचा गंभीर आरोप. देशपातळीवरती आज जेईई ॲडव्हान्स 2024 परीक्षा. आयआयटी रुकरीतर्फे ही परीक्षा घेतली जाते. परीक्षेसाठी कडक ड्रेस कोड लागू. विद्यार्थ्यांना शूज ऐवजी स्लीपर किंवा सँडल घालण्याचा सल्ला. नाशिकच्या टीसीएस प्रकरणात 2 दिवसात आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता. पहिल्या गुन्ह्याचं 900 पानांचं आरोपपत्र तयार असल्याची माहिती. 9 गुन्ह्यांपैकी उर्वरित 8 गुन्ह्यांचा तपासही अंतिम टप्प्यात. संशयित आरोपींविरोधात पीडितांचे जबाब, साक्षीदारांच्या साक्षी आणि डिजिटल पुरावे. नाशिकच्या देवळाली कॅम्प पोलीस ठाण्यातील गुन्ह्यांसंदर्भामध्ये आरोपपत्र दाखल होण्याची शक्यता. दानिश शेख, तौसिफ अत्तार आणि निदा खान विरोधात गुन्हा दाखल. तिन्ही आरोपींविरुद्ध बलात्कार आणि धार्मिक भावना दुखावल्याचा गुन्हा. सोलापुरातील बोंधूबाबा मनोहर भोसलेसह अन्य 4 न्यायालयीन कोठडी. आजार बरा करतो असं म्हणून भाविकांची फसवणूक केली. मनोहर भोसलेसह 4 जणांवरती करमाळा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा. दिलीप राऊत यांनी बोंधू विरोधात तक्रार दिली. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाची सुनावणी घेत असलेल्या न्यायाधीशांची नियतकालिक बदली. न्यायाधीश व्ही.एस. पटवर्धकर यांची संगमनेर इथं बदली, तर पटवर्धकर हे बीड विशेष मकोका न्यायाधीश म्हणून कार्यरत. त्यांच्या सुनावणीत संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींवरती दोषारोपपत्र निश्चित झाले. परभणीत पुन्हा एकदा इंधन टंचाई. अनेक पंप बंद ठेवण्याची वेळ. अनेक पेट्रोल पंपावरती पुन्हा डिझेल, पेट्रोल नो स्टॉक असे फलक लागले. नंदुरबार जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलच्या तुटवड्याची स्थिती. डिझेलची मागणी वाढल्यामुळे पुरवठ्यावरती परिणाम. काही पेट्रोल पंपावरती वाहनांच्या रांगा. पेट्रोल कंपन्यांकडून पुरेसा पुरवठा होत नसल्याची माहिती. गुजरातमधील वाहन चालक नंदुरबारमध्ये इंधन भरण्यासाठी आले. हिंगोलीत डिझेल मिळत नसल्यामुळे पेट्रोल पंपावरती शेतकऱ्यांचं आंदोलन. इंधनाअभावी मशागतीची कामं रखडल्यानं शेतकरी आक्रमक. वाशिममध्ये गेल्या 3 दिवसांपासून डिझेलचा तुटवडा. छाबडा पेट्रोल पंपावरती डिझेल टँकर आल्यानंतर ग्राहकांनी मोठी गर्दी केली. त्यानंतर रांगेत थांबण्यावरून शाब्दिक वाद झाला आणि या वादाचं रूपांतर हाणामारीत झालं. पेट्रोल पंपावरती काही काळ तणावाचं वातावरण होतं. जळगावातील धरणगाव तालुक्यात रेल गावामध्ये क्रिकेट खेळण्याच्या वादातून 12 वर्षीय मुलाची बॅटनं हत्या केल्याचा आरोप. सोबत खेळणाऱ्या मुलानंच हत्या केल्याचा वडिलांचा आरोप आहे. पोलिसांकडून तक्रार नोंदवली जात नसल्याचाही आरोप होतोय. न्यायासाठी हताश बापाची एसपी कार्यालयात धाव. जी घटना घडली त्याच्या दर्ज व्हावी एवढी मागणी माझी. किती दिवसापासून फिरताय तुम्ही? मी 2 महिन्यापासून फिरतोय सर. पोलीस तक्रार घेतली नाही, मी 6 मेला पोलीस स्टेशनला गेलो होतो. त्याच्याबद्दल मी 1.5 महिना पूर्ण तपास केला. माझ्या मुलाची घटना कशी झाली, काय झाली. त्याच्यात माझा निर्णय आला की आई वडिलांनी कटकून माझ्या मुलाचं मर्डर केलं. इकडे वादावरून माझ्या मुलाचा जीव गमावून बसवतो. संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात एका महिला अधिकाऱ्याला व्हॉट्सअॅपवरती अश्लील व्हिडिओ आणि मेसेज. कार्यालयात आणि घरी जाऊन जीवे मारण्याची धमकी. युवराज चावरे असं आरोपीचं नाव आहे. पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. सोलापुरातील गीतानगर परिसरामधील चोरीच्या घटनेतील आरोपी जेरबंद. तेलंगणातील अट्टर चोर शिवप्रसाद मंत्रीला बेड्या. 8 तोळे सोनं, 30 तोळे चांदी आणि कार जप्त. यवतमाळमध्ये गुप्तधनातील सोनं देण्याचं आमिष दाखवून 10 लाखांची फसवणूक करणाऱ्याला अटक. गुप्तधनातील सोन्याचं नाणं स्वस्तात देण्याचं आमिष. एका आरोपीला अटक. 2,05,000चा मुद्देमालही जप्त.
मुंबई विमानतळावरती ड्रग्ज तस्करीचा DRI कडून पर्दाफाश. 2 किलो 600 ग्रॅम कोकेन जप्त. आंतरराष्ट्रीय बाजारात ड्रग्जची किंमत 13,29 लाखांवर आहे. 2 आरोपींना अटक. परदेशातून आणण्यात आलं होतं ड्रग्ज. ड्रग्ज मुक्त पुणे अभियानाअंतर्गत रिक्षामधून गांजाची विक्री करणारा रॅकेट उद्ध्वस्त. 35 किलो गांजा आणि रिक्षासह 8 लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. भारती विद्यापीठ पोलिसांची कारवाई. यवतमाळच्या कळंब इथं प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त. कृषी विभाग आणि पोलिसांची संयुक्त कारवाई. प्रतिबंधित कापूस बियाणांची 150 पाकिटे जप्त. भंडाऱ्यातील तुमसर रामटेक महामार्गावरती तिहेरी अपघात. कार आणि बलेरो पिकअप गाडीचा समोरासमोर धडक देऊन अपघात झालाय. त्यानंतर ट्रॅक्टर चालकाचा देखील अपघात झाला. गाड्यांना जबर धडक दिली आहे. या अपघातामध्ये 4 जखमी. नागपूर उमरेड मार्गावरील कळमना गावाजवळ 2 कारमध्ये भीषण अपघात. अचानक ब्रेक लावल्यामुळे मागच्या गाडीची पुढील कारला धडक. अपघातामध्ये 3 प्रवासी जखमी झालेत. जखमींवरती नागपूरमधील रुग्णालयात उपचार सुरू. पुण्याच्या मुळशी तालुक्यातील चांदे मुलखेड रस्त्यावरती रिक्षा आणि कारचा अपघात. अपघातात रिक्षा चालक विकास पारखी यांचा जागीच मृत्यू, तर फॉर्च्युनर गाडीमधील 3 जण जखमी. ठाकरेंच्या शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख प्रकाश भिडगे हे जखमी झालेत. संभाजीनगरमधील पडे गावामध्ये कचरा डेपोला आग. आगीमुळे परिसरामध्ये रहिवाशांना धुराचा त्रास. गेल्या 8 दिवसांपासून लागलेली आग अजून देखील नियंत्रणात आली नाहीये. अग्निशमन दलाकडून आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. अंधेरी पश्चिम येथील आंबोली परिसरामध्ये गटार बांधकाम सुरू असताना भले मोठे उमराचं झाड हे अचानक रस्त्यावरती कोसळलं. दोषी कंत्राटदार, वृक्ष अधिकारी आणि संबंधित अभियंत्यावरती फौजदारी गुन्हे दाखल करण्याची मागणी होतीये. नंदुरबारच्या नवापूरमध्ये बर्ड फ्लूची गंभीर परिस्थिती. केंद्रीय पशुसंवर्धन विभागाची दखल. पुढील आठवड्यामध्ये केंद्राचं विशेष पथक नवापूर दौऱ्यावरती. केंद्रीय पथकाकडून प्राथमिक पाहणी पूर्ण. पाहणीसाठी पथक येणार. तर आतापर्यंत 15 पोल्ट्री फार्ममधील 4,06,000 कोंबड्या नष्ट केल्यात. गडचिरोली जिल्हा नक्षलमुक्त. पोलिसांच्या ऑपरेशन अंतिम प्रहारमध्ये 8 जहाल माओवादी जेरबंद. 1980 पासून सुरू असलेल्या सशस्त्र माओवाद्याशी सुरू असलेल्या सरकार, पोलीस आणि सर्वच सामन्यांच्या लढ्याला अखेर यश आलंय. खासदार पार्थ पवार यांनी घेतली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची भेट. काल रात्री 10 वाजता वर्षा निवासस्थानी भेट झाल्याची माहिती. भेटीचं कारण गुलदस्त्यात, पण राष्ट्रवादीतील अंतर्गत वादाची पार्श्वभूमी. आनंद परांजपेंनी घेतली शरद पवारांची भेट. आनंद परांजपे 2 दिवसांपूर्वीच राष्ट्रवादीतून शिवसेनेमध्ये गेलेत. शरद पवारांच्या सिल्वर ओक या निवासस्थानी भेट झाली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज पुणे दौऱ्यावरती. संभाजी महाराजांच्या पुतळ्याचं फडणवीसांच्या हस्ते अनावरण. मुख्यमंत्री विमानाऐवजी रस्ते मार्गे मुंबईहून पुण्याला रवाना होणार. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलेल्या काटकसरीच्या आवाहनाला प्रतिसाद. पुण्यात भाजपची बॅनरबाजी. पंतप्रधान मोदींच्या आवाहनाचा विसर. मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यानिमित्त मोठमोठे बॅनर. खर्च कमी करण्याचं पंतप्रधानांनी आवाहन केलं होतं. मनसेच्या पेट्रोल दरवाढ विरोधामधील आंदोलनाला पोलिसांनी परवानगी नाकारली. मुख्यमंत्री फडणवीस आज पुण्याच्या दौऱ्यावरती आहेत. त्यावेळी आंदोलनाचा इशारा दिला. पुणे पोलिसांकडून जमावबंदी आदेश लागू. इंधन दरवाढी विरोधामध्ये मुख्यमंत्र्यांसमोर आंदोलन करणार. मनसेचा इशारा. कोंढवा पोलिसांची मनसे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांना नोटीस. मनसे आंदोलन करण्यावरती ठाम. आज जरी कोणी सर्वे केला तर एकनाथ शिंदे हेच मुख्यमंत्री म्हणून समोर येतील. बच्चू कडू यांचं वक्तव्य. बच्चू कडू यांच्या भूमिकेनं परत शिंदेंच्या मुख्यमंत्री पदाबाबत चर्चा सुरू होण्याची शक्यता. जनतेला आम्ही सांगू का आम्हाला असं वाटतं का मुख्य शिंदे साहेब जे रात्री 2 वाजता दरवाजा उघडतंय, सामान्य माणसाच्या प्रति असणाऱ्या भावना ज्या खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीच्या आहे तशा ताकदीचा मुख्यमंत्री व्हावा हे सगळ्यालाच वाटतं. मला एकट्यालाच नाही वाटत. तुम्ही जर सर्वे केला तर सगळेजण तेच म्हणणार का पुन्हा मुख्यमंत्री शिंदे साहेब हवे. महापौर विकास निधीत घाटकोपरला सर्वाधिक वाटा. भाजप नगरसेवकांना मोठा लाभ. घाटकोपर पूर्व पश्चिम मध्ये मिळून 58 कोटींचा निधी. विरोधकांकडून पक्षपातीपणाचा आरोप. भाजप आणि शिवसेना नगरसेवकांना मोठ्या प्रमाणावर निधी. हिंगोलीत प्रज्ञा सातव यांचा भावी मंत्री म्हणून उल्लेख असलेले बॅनर. कळमनुरी शहरामध्ये झळकले. भावी मंत्री
असा उल्लेख असणारे स्वागत बॅनर. मंत्री गुलाबराव पाटील यांच्याकडून महावितरण अधिकाऱ्यांची कडक शब्दात कानउघडणी. महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे जळगावमधील उद्योग बंद पडण्याच्या मार्गावरती. कुठे काम झालंय तो आता म्हणतो काम नाही झालं, तुम्ही म्हणता काम झालं, तुम्ही फॉलोअप तरी केलाय का? सी ना तुम्ही नाशिक विभाग आणि तुमच्या ताब्यात. अहो तुम्हाला MIDC तर कळलं पाहिजे ना. नाशिक विभाग तुम्ही का बेने घेतले का उद्योग पळवायचे जळगावचे? तुम्ही आता उद्या इकडे या, उद्या इकडे या, मी उद्या इथे. अहो मुलांनी इकडे या उद्या, तिकडे पंख्यातून नका बोला. मुंबईतील खार परिसरातील झाड कोसळून झालेल्या दुर्घटनेत जखमी झालेल्या 14 वर्षीय आरिका श्रीवास्तव हिचा उपचारादरम्यान मृत्यू झालाय. आणखी एक तरुणी अद्याप अतिदक्षता विभागामध्ये उपचार घेतेय. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. 10 मे रोजी संध्याकाळी 5:30च्या सुमारास लिंकिंग रोडवरती ही घटना घडली आहे. मनस्वी श्रीवास्तव हिनं आपल्या तक्रारीत संबंधित बांधकाम कंपनीनं आवश्यक सुरक्षा उपाययोजना न केल्याचा तसंच परिसरामधील झाडांची योग्य देखभाल न केल्याचा आरोप केलाय. मनस्वी, तिची बहीण आरिका आणि त्यांची मैत्रीण हर्षिता कुमार या तिघी ऑटो रिक्षामधून खारकडे जेवणासाठी जात असताना एका बांधकाम सुरू असलेल्या इमारतीच्या परिसरातील मोठं झाड हे अचानक रिक्षावरती कोसळलं. या दुर्घटनेमध्ये तिघेही गंभीर जखमी झालेल्या होत्या. आरिका श्रीवास्तव आणि हर्षिता कुमार यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली होती, तर मनस्वीच्या पायाला फ्रॅक्चर झालाय. दरम्यान मुंबईमध्ये 3 वर्षात झाड कोसळून आतापर्यंत 12 जणांचा मृत्यू झालाय, तर 125 जण जखमी झालेले आहेत. मंगलोरीतून बंगलोरला निघालेली खासगी स्लीपर बस शांतीग्राम इथं आल्यावरती बसचा टायर फुटून टायरला आग लागली. एका प्रवाशाला टायर फुटल्याचा आवाज आल्यानं त्यानं खिडकी उघडून बघितलं आणि टायर पेटल्याचं त्याला समजलं. प्रसंगावधान राखून त्यानं बस चालक आणि अन्य प्रवाशांना याची कल्पना दिली आणि बस चालकानं बस रस्त्याच्या कडेला घेऊन थांबवली आणि सगळ्या प्रवाशांना त्वरित खाली उतरवलं. प्रवासी खाली उतरल्यानंतर काहीच क्षणामध्ये संपूर्ण बस आगीच्या भक्ष्यस्थानी पडली. त्यामुळे प्रवाशांचं बसमधील सामान हे बेचिराख झालंय. नंतर हासन पोलीस आणि परिवहन अधिकाऱ्यांनी दुसऱ्या बसची व्यवस्था करून त्यांना मंगलोरला पाठवलं. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.